सन्मान या ठिकाणी होताना पाहिला। सामना चालू करा बघा। 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं ही तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी फेकावी लागतील, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। शिवन्य 11 आदई रायगड प्रीमियर लीग मधला हा संघ, ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये अनेक नामांकित संघांना पराभूत केलं आणि प्रत्येकाच्या बोया उंचावणारी कामगिरी या स्पर्धेमध्ये आकाश पाटील विंदने आणि त्यांच्या बरोबरीने अक्षय पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तो संघ आणि एका बाजूला पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला, ज्या खेळाडू चर्चा राहिली, तो चैतन्य पाटील यांचा संघ आपण पाहता। निरुपम 11 भूमी 11 चिरले टाकीगाव या टीम मध्ये उपांत्य फेरीचा हा सामना। सलामीवीर चैतन्य स्ट्राईक एंडला, एका बाजूला कृतज्ञ मडवी म्हणजे करण मडवी हा नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे। बॉलिंग मार्क वरती रायगड जिल्ह्यातील आणखीन एक नामांकित खेळाडू प्रसन्न पाटील धुंद्रे एक्सप्रेस मैदानाच्या मध्ये बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होताना प्रसन्न प्रभाकर पाटील PPP ट्रिपल P हा देखील एक नामांकित खेळाडू आहे। टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट मधला, तो मात्र बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज झाला। डावाला सुरुवात होईल, पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने बॉलिंग साठी सज्ज होते प्रसन्न पाटील। मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये निर्णय विभागातील आणखी एक नामांकित पंच सँडी पालकर, व्हायब्रेटर अंपायर म्हणजे ओळख राहिली बघा। 4-5 एका बाजूला 4 दुसऱ्या बाजूला 5 हे कंपल्सरी आहे, याची नोंद आपण घ्या प्लीज आणि थोडी घाई करा। पहिला चेंडू कडा घेतलीये, त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला विकेट किपर अक्षय पोहोचलाय। बिग विकेट पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ज्या खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घातला तो चैतन्य मात्र झालाय गोल्डन डकचा शिकार। जे आकाशने देखील आठवण करून दिली, आज 17 जुलै खरं रामदास बोटीचा तो एक चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल। संपूर्ण प्रवास प्रत्येकाच्या खरं तर अपूर्ण प्रवास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आला असेल, समोर दिसला असेल। अतिशय भावनिक क्षण प्रत्येकासाठी दुःखद क्षण राहिला, त्याची आठवण जाणीव मात्र डीजे आकाशने देखील करून दिली। डीजे आकाश तुमचंही कौतुक, 78 वर्ष पूर्ण झाले त्या घटनेला। फ्लिक ऑफ द रिस्ट फक्त दिशा साईडला केलं शुभम पाटील हा खेळाडू। मागच्या सामन्यामध्ये जेव्हा चैतन्य बाद झाला, करण बाद झाला, तेव्हा प्रियांशूने मात्र काय बॅटिंग केली, अफलातून फलंदाजी। तर षटकार हॅट्रिक साठी आदरणीय विनोद शेठ पाटील यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक जासई विभाग काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार जो फलंदाज ठोकेल त्याला 1500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल। वर्षकेतू ठाकूर साहेबांच्या ठिकाणी आगमन, आणखीन एक करतर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी वर्षकेतू ठाकूर साहेबांचं आगमन। MIDC करतर कर्मचारी आहेत आणि त्यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती येऊन आसन असावा। इनसाइड आउट खेळले करण, डीप मध्ये त्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटला फिल्डर थोडेसे करतर संभ्रमामध्ये होते, बॉलला पकडत असताना गोंधळ निर्माण झाला आणि याच वेळेला आपण पहिला 2 धावा घेताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं। चिरले गावचे 2 सुपरस्टार विकेट भरत्यात येणारे भविष्य रायगड जिल्ह्याचं, कारण शुभम पाटीलने देखील काल देखील इम्प्रेस केलं आणि आज देखील शुभम पाटीलची इनिंग जो भरपूर चांगली राहिली आहे। चांगल्या पद्धतीने बॉलिंग, चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। समोर करण मडवी हा देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू। प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅकवरती फिरवला बॉलला, क्या बात आहे, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न परंतु अंगलट आलं, कारण अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला। एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहत आहे। एक गडी बाद 4 धावा, किमान 55-60च्या आसपास पोहोचावं लागेल पहिल्या
पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत षटकार करण मडवी या फलंदाजाने पुढचा चेंडू या वेळेला बघा फुल लेन बॉल स्पीड झाला बॉल वेगाने टाकला काल स्वस्तिकने काय गोलंदाजी केली वीर मराठा जोहे संघाच्या अगेन्स्ट त्याने विश्वजित ठाकूरचा महत्वाचा विकेट काढला पहिल्या चेंडूवरती आणि तो षटक राहिला निर्णायक शिवन्या 11 आदई टीमसाठी आणि यावेळेला षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना हा खेळाडू हाफ ट्रॅकर आहे अतिरिक्त उसळी घेणारा बॉल यावेळेला आपण पाहिला खरं तर अनप्लेबल डिलिव्हरी वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला स्वस्तिक मात्र या गोलंदाजाची षटकार दुसरा बॉल डॉट तिसरा बॉल वाईड धावसंख्या धाव फलकावरती पाहिली आतापर्यंत तब्बल 22-22 लॉस ऑफ 1 विकेट 2 खेळाडू बाद माफी असावी 22वा आणखीन एक सबमरीन अक्षय पवारला ही बीट केलं बॉल निघाला मागे घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना निरुपम अँड भूमिका 11 चिरले गावठाण या माफी असावी चिरले टाकीगाव या टीमला धावसंख्येमध्ये बदल 23 या धाव फलकावरती आहेत स्वस्तिकचं कमबॅक पुन्हा एकदा वन्स अगेन व्हेरिएशन पाहायला मिळालं सुरुवातीला स्वस्तिक जेव्हा क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं खरं तर व्यावसायिक स्तरावरती तो खेळला तेव्हा प्रचंड वेगवान गोलंदाज ही त्याची ओळख होती पण तो आज तागायत अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना त्याच्या गोलंदाजीमध्ये आता पूर्ण पाहायला मिळाली एक वेगळा त्याचा स्पेल देखील अनुभवायला मिळाला यावेळेला मात्र त्याने कमबॅक केलं 1 रन त्या ठिकाणी मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रियांशूसाठी हा बॉल हलकी कडा धीम्या गतीचा बॉल जाळ्यामध्ये अडकवलं स्वस्तिकने एज लागून मात्र सेकंड विकेट करता या ठिकाणी मग पहिला दुसरा झेल टिपला या इनिंग मध्ये अक्षय पवार या यष्टीरक्षकाने बघा विनंती असेल अगदी उजव्या बाजूला हाय टेन्शन टॉवर आहे लाईटचा त्याच्या बाजूला कोणी बसू नका थोडे हा खरं तर नारपोली गावचा खेळाडू आहे रसायनी परिसरातील नारपोली गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्क परत आलाय डाव्या हाताचा हा गोलंदाज अक्षय पवार ची सेना मैदानामध्ये किरण शिळके खरं तर या टीमचे संघ मालक एका बाजूला आमचे मित्र प्रशांत नवाले ते देखील प्रचंड खुश आनंदी आहेत कारण या टीमने काल चांगली कामगिरी केली याही वेळेला आपण पाहिला हा संघ पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळेल वेगवान चेंडू हेलिकॉप्टर लुक ऑन साइडला मिड विकेटला आकाशच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला झेल टिपला 1 मोर विकेट डाऊन अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला
क्या बात आहे. कीर्तिनिधी ठाकूर अण्णा यांचं संगीत तुम्ही ऐकता. A1 सरपंच दिघोडे ग्रामपंचायत. आदरणीय अविनाशी पाटील साहेबांचं देखील आगमन. त्यांनाही विनंती असेल. माजी सरपंच आदरणीय अविनाशी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती असेल पण मंचावरती आसन असतं बा. या ओव्हरमध्ये देखील आता अभिषेक मोरे दबाव टाकतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुणाल मडवी यावेळेला क्या बात आहे. बिग हिटचा प्रयत्न आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या बाहेर अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा दणदणी षटकार. जबरदस्त फटका. मस्ट नेडेड सिक्सर म्हणता येईल. अत्यावश्यक हा षटकार होता मिडल ऑर्डरला कुणालच्या बॅटमधून. हॅलो. आणखीन एक क्या बात है. लगातार दुसरा धमाका कुणालच्या पाठमधून पाहायला मिळाला. अभिषेक मोरेच्या अगेन्स्ट ज्या ठिकाणी धावांची नितांत गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोन षटकार कुणालच्या बॅटमधून येत आहेत टाकीगाव चिरले टीमला. षटकार हॅट्रिक जर का ठोकली तर आदरणीय विनोद शेठ पाटील यांच्या वतीने तब्बल 1500 रुपये आहेत या ठिकाणी चिरले संघाच्या फलंदाजांना. नरेश गजाननजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती असेल मंचावरती आपण आसन असतं. किंबहुना मैदानाच्या चहूबाजूला असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, दिघोडे गावातील ग्रामस्थ, या पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक या सर्वांना विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर यांच्या वतीने एसएन स्पोर्ट्स दिघोडे या करत ट्रॉफीच्या माध्यमातून मी खरं सर्वांना विनंती केली आपण मंचावरती येऊन आसन असतं. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 37 37. थोडी घाई करा बघा. अजून एक सामना बाकी आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांना, खास करून शिवन्या 11 आदही टीमला थोडं स्पीडअप करा. चौथ्या षटकासाठी कामेश चव्हाण, कॅमी चव्हाण म्हणून ज्याला संबोधलं जातं, कामेश चव्हाण हा तर खेळाडू आता बॉलिंग मार्कवर. त्याला चौथ्या षटकामध्ये समोर या ठिकाणी असेल करण मडवी. चांगली बॅटिंग कुणालला संधी मिळाली. त्याने संधी सोनं केलं ऑन साइडला. करण गणसोलकर यांच्या डोक्यावरून मात्र बॉल निघालाय प्रेक्षक दीर्घामध्ये. 6 धावा षटकार. तर याच दरम्यान आपण पाहता दिघोडे ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आदरणीय कीर्तिनिधी ठाकूर साहेब सरपंच साहेबांचं आगमन मंचाच्या दिशेने आपण होताना पाहताय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं. डीजे आदरणीय कीर्तिनिधी ठाकूर साहेब खरं शांत, संयमी आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व. प्रथम नागरिक दिघोडे ग्रामपंचायत कीर्तिनिधी ठाकूर साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल मंचावरती आपण आसन असतं. डीजे सरपंच साहेबांचं आगमन ज्यांच्या माध्यमातून आपण नाईट स्पर्धा गतवर्षी पाहिली, त्या स्पर्धेचे दमदार यशस्वी आयोजक, आपल्या ग्रामपंचायतचा विकास हाच त्यांच्या मनी ध्यास असे खरंतर या ग्रामपंचायत प्रथम नागरिक आदरणीय कीर्तिनिधी ठाकूर अण्णा यांच्या ठिकाणी आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत. 46 धावफलकावरती. जर का या बॉलमध्ये षटकार कुणालने ठोकला तर आदरणीय विनोद शेठ पाटील जासई विभाग काँग्रेस अध्यक्ष त्यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक मिळेल या खेळाडूला जर का या बॉलला त्याने षटकार ठोकला. ऑलरेडी 2 नेट मारलेले आहेत आणि लास्ट ओव्हरमध्ये षटकारच हवेत या ठिकाणी चिरले टाकीगाव टीमला. कामेश चव्हाणचा पुढचा बॉल. काय वेगळ्या धाटणीचा गोलंदाज या ठिकाणी अनप्लेएबल डिलिव्हरी. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. डोक्याच्या अगदी 2 फूट वरून बॉल ट्रॅव्हल झाला. कोणत्याही प्रकारचा मनामध्ये संभ्रम नव्हता पंचांच्या. त्यांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आणखीन संधी आहे कुणाला. आदरणीय शक्ती मात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन. विंधने गावचे सन्माननीय गजाननजी पाटील साहेबांचं आगमन. या शक्ती शेठ खरं तर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीगचं यशस्वी आयोजन या ठिकाणी आपण पाहिलं. त्या स्पर्धेचे शिल्पकार शक्ती शेठ मात्रे यांचं या ठिकाणी आगमन. ज्या ठिकाणी आयवॉकसाठी 2 व्हीलर बाईक कंटवलीच्या प्रेक्षकाला मिळाली होती. त्या स्पर्धेचे आयोजक शक्ती शेठ मात्रे तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत. गजानन शेठ पाटील आमचे खरं तर
विंधने गावचे 40+ मास्टर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कैलाशी मात्रे साहेबांचं देखील आगमन. सर्व पाहुण्यांचं स्वागत करा. आता शेवटच्या क्षणाला आपण आलेलो आहोत. यानंतर मेगा फायनल असेल, बक्षीस वितरण सोहळा असेल, त्यामुळे पाहुण्यांची गर्दी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळेल. फुल लेन बॉल पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आहे करणच्या माध्यमातून अलॉंग विथ कार्पेट. शॉर्ट मिड विकेटला हा फटका. फक्त सिंगल फॉलो थ्रू मध्ये बॉलला कामेशने उचललं, फेकलाय. 1 रन या ठिकाणी मिळाली आणि एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धाव फलकावरती 49. चैतन्याचं लवकर झटपट बाद होणं, शुभमचं लवकर बाद होणं या ठिकाणी पहिला या संघासाठी थोडंसं महागडं राहिलंय. कारण चैतन्य शुभम जर का अधिक काळ विकेटवरती राहिला असता तर या ठिकाणी परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली, धावांची गती वाढली असती. परंतु अजूनही वेळ गेलेला नाही. कुणाल हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती असेल. फुल टॉस बॉल. पंचांनी मात्र या चेंडूला आतापर्यंत काहीही घोषित केलेलं नाहीये, परंतु सेकंडचा कॉल तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. तिसऱ्या रनचा प्रयत्न देखील झालाय. बघता बघता 3 धावा कंप्लीट. टीबी अंपायरकडे आपण जाऊया. हाईट फॅक्टर जर का वेस्ट साईडच्या वर बॉल त्या ठिकाणी बॉल अँड बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असेल तर डेफिनेटली हा बॉल बीमर असेल. पंच सांगतील इट्स अ बीमर. बघा लगेच निर्णय आला, कारण हा बॉल जास्त उंचीने होता आणि 4 धावा या चेंडूवरती मला 3+1 एकूण 4 धावा. 53 धावा धाव फलकावर. त्याला जे प्रेडिक्ट केलं होतं किमान 55 ते 60, जर का इथे षटकार आला तर न्यूमॅरिकल टोटल ज्याला म्हणतात 60चं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा बॉल अतिशय महत्वाचा आहे, फ्रीड बॉल. आणि समोर आपण पाहताय करण मडवी, एक हरहुन्नरी जिद्दी खेळाडू आहे या ठिकाणी चिरले संघाचा अष्टपैलू खेळाडू करण मडवी. स्ट्राईक एंड वरती 53 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेचा आपण पाहता आनंद घेत असताना दर्शनबाई पाटील कंटवली गावचे युवा उद्योजक, त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करूया. दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेत असताना पुढचा बॉल फ्रीड बॉल वरती आक्रमण. क्या बात है. एंड इज वेल. शेवट गोल करणारा हा षटकार आणि जे प्रेडिक्ट केलं होतं बरोबर 60चं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट झालंय. 59 धावा उभ्या केल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. निरुपमन भूमिका 11 चिरले टाकीगाव टीमने 60 धावांचं टार्गेट सेट केलंय शिवन्या 11 आदई टीम समोर. लगेचच विनंती असेल चिरले टाकीगाव टीमला मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंग लावून घ्या आणि त्याच वेळेला अक्षय पवार आपणास विनंती राहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. दिगड गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री कीर्तिनीजी ठाकूर साहेब अण्णा यांचं आगमन थोड्या क्षणा अगोदर आपण इथे झालं. त्यासोबत जागवार बैलाचे मालक अभिजित पाटील माजी उपसरपंच यांचे ते आगमन झालेले आहेत. राजकारणातील खरे हिरो अविनाश पाटील माजी सरपंच यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय प्रफुल्लजी पाटील यांचे ते आगमन. चला मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण जाऊया. सन्मान करूया आपण ज्यांचा समाजामध्ये नेहमी आदर सत्कार केला जातो ते सन्माननीय अविनाश पाटील. तर सन्माननीय अविनाश पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान. आत्ताच व्यासपीठावर शुभ आगमन पाहिलं मित्रांनो. राजकीय क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व, हुकमाचा एक म्हणून आपण ज्यांना पाहतो असे माजी सरपंच सन्माननीय अविनाश पाटील साहेबांचा शुभ सन्मान. आणि त्यांचा सन्मान आपण पाहताय की अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कार्याची सुरुवात केली आणि दिगोडे सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते कीर्तिनिधी अण्णा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे शुभ सन्मान पाहिलात.
त्याच्यानंतर शक्ती मात्रे साहेब विंदने ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे दमदार आयोजक, प्रत्येक आईबा कॅचसाठी ज्यांचं दमदार योगदान लाभतंय ते शक्तीबाई यांचा सन्मान आणि त्यांचा सन्मान केला जाईल. अभिजित दादा यांच्या शुभ हस्ते जागवार बैलाचे मालक यांच्या शुभ हस्ते आपण शक्तीबाई यांचा सन्मान करूया. 24 लाईव्ह कॅमेरामॅनला विनंती करतो, जर तुम्हाला थोडा वेळ मिळाला तर तमाम प्रेक्षकांकडे तुम्ही कॅमेरा फोकस करा की युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांनाही पाहू द्या की या मैदानावरती किती प्रेक्षकांची गर्दी आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एशियन ट्रॉफी 2025 साठी. त्याच्यानंतर गजानन पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. वरुण शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गजानन पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. विंदने प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सायकल देखील त्यांच्या माध्यमातून दिली जाते. ते गजानन शेठ यांचा इथे शुभ सन्मान. तसेच अनंत म्हात्रे साहेब उपसरपंच यांचा देखील आपण सन्मान करूया. शिवप्रेमी गजानन पाटील साहेब यांना आपण पाहतो. मित्रांनो, मॅच इज ऑन आणि जाऊया आपण वैभव यांच्याकडे. थँक्यू रॉकस्टार. व्हाईट बॉल इथे आले. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करतो. सेमीफायनल सध्या मैदानामध्ये सुरू असताना आकाश पाटील जे ऑन स्ट्राइक एंड कडे आहेत, नॉट स्ट्राइक एंड कडे आपल्याला अक्षय पवारला बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना शुभम पाटील. आज दिवसभर भरपूर क्रिकेट खर तर खेळा या टीमने देखील. तो शुभम आकाशसाठी ज्या खेळाडूने याच मैदानावर 2 अर्धशतक ठोकलेत आतापर्यंत एशियन ट्रॉफी मध्ये, त्याच्यासमोर चॅलेंज असताना शुभम पाटीलनं हा चांगला बॉल डिलिव्हर केलाय. चांगली मॅच होईल कारण 60 धावांचे टार्गेट 2 तुल्यबल संघांमध्ये. कारण एका बाजूला आपण 2 गाव 1 संघ, तर एका बाजूला अशी लढत होती. मिस सामिंग स्टिकरवर बॉल चाललाय आणि इथे शुभम पाटीलच्या खात्यामध्ये बिग विकेट. आकाश पाटील ट्रॉफीचा आपण विचार केला तर अनेक सारे प्रेक्षक तितकेच मान्यवर देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ज्यांना येणं पॉसिबल झालं नाही तरी ते स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. ते एन्जॉय ग्रुप मानकर दिगोडे, प्रकाश नाना पाटील साहेब, रवींद्र पाटील साहेब शिवसेना विभाग वडगर प्रमुख आणि प्रदीप माली साहेब दिगोडे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आकाश पाटील थोडंसं उलटफेर म्हणावं लागेल कांचनदादा, कारण ज्या अगदी करण मडवीची बॅट मागील 2 सामन्यामध्ये चालली नाही, तो करण मडवी या मॅच मध्ये चालला. आणि ज्या आकाश पाटीलनं 2 अर्धशतक ठोकलेत त्याचे बॅट मात्र या मॅच मध्ये चालले नाही. हे उलटफेर आहेत क्रिकेटचे आणि ते पाहायला मिळाले. शुभम पाटील चमचमता सितारा, वय वर्ष जरी अंडर 70 असला तरी भरपूर अनुभव आहे. उंच खोरा गोलंदाज आणि फार चांगली गोलंदाजी अनेक टुर्नामेंट मध्ये केलेत आणि एशियन ट्रॉफी मध्ये देखील. नवीन बॅटर मैदानामध्ये विघ्नेश पाटील दाखल होत असताना थोडासा समोर ठेवला, ओरपिच ठेवला, परंतु वेग प्रचंड होता. बॉल चला डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण झाले. तेवढाच वेगवान थ्रो ही बघायला मिळाले. मॅचचे सर्व सूत्र अक्षय पवारला हाती घ्यावे लागतील कारण मॅच तेवढी मोठी आहे. पाहिलेलं स्वप्न, कारण स्वप्न जसजशी पूर्ण होत जातात तसतशी मोठी होत जातात. आणि या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये अगदी इथपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न आता चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नापर्यंत घेऊन चाललेत. त्यामुळे तेवढेच मेहनत या मॅच मध्ये करावी लागेल. अक्षय पवार साठी उंच गेला बॉल, मिस सामिंग. शुभम पाटील व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या. बिग विकेट. अक्षय पवार बॅक टू द पवेलियन. मात्रे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंदने आणि विंदने प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला दिलंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार.
मैदानामधील शुभम पाटीलचा जलवा बघायला मिळाला, त्याची जादुई गोलंदाजी बघायला मिळाली. कॉटन बॉलचे 2 विकेट त्यांनी घेतले आणि अप्रतिम गोलंदाजी. पहिल्यांदा होते अक्षय पाटील आणि त्याच्यानंतर होता आकाश पाटील आणि त्याच्यानंतर होता अक्षय पवार. आता मैदानात दाखल झालेत स्वस्तिक म्हात्रे. चांगली बॅटिंग करावी लागेल, वेळ गेली नाहीये, मुलात बिघडलेलीच नाहीये. हा फटका फार उंच गेला, फिल्डर जज करतायत, षटकार अडवण्याला महत्व दिलं. खूप चांगली फिल्डिंग तिथे अगदी बघू शकता. रनिंग बिटवीन द विकेट देखील बघायला मिळाली, परंतु रन या बॉलवर पूर्ण होते ती फक्त आणि फक्त सिंगल. कारण स्वस्तिक ला आपण बघितलं दमदार गोलंदाजी, चढता क्रम आपल्याला बघायला मिळाला. आज खूप चांगला क्रिकेट, मोठे तारे सितारेले पंचाने रेफर केले. थर्ड अंपायरकडे चेक करू इच्छित आहेत. जर कॅमेरामध्ये कव्हर झाला नसेल तर ऑनफिल्ड डिसिजन अंपायर्स तुमच्यावर सगळी जबाबदारी. फेर तिथे अडवलाय तो षटकार, चेक करताय. 1 मिनिट पण वेट करा, चेक केलं जाते. कारण कॅमेरामध्ये कव्हर झाले असेल तर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. वेट करूया आपण, थोडी प्रतीक्षा करूया, कारण महत्वाची मॅच आहे. थोडीशी प्रतीक्षा होते कारण उत्कंठ फार शिगेला पोहोचलेली आहे. एकच रन मिळेल या बॉलवर. शुभम पाटील दमदार कामगिरी केली, कारण क्रिकेट खेळामध्ये उत्तम कामगिरीची स्तुती होते. विकनेस थोडं बॅकफुटला जात असताना टर्न केलं बॉलला आणि अशा रीतीने पहिलं षटक शुभमनं आपल्या नावी केलं. शुभम पाटील पहिल्या षटकामध्ये अगदी रन त्याने अवघ्या खर्च केल्या 3 आणि 2 मोठे महत्वाचे मोहरे त्याने बाद केले आणि या संघाला एक खूप चांगला सुरुवात करून दिली. जिथे लक्ष होतं 7 धाबांचं, आता उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी करायचे टोटल 57 धाबा. लक्ष कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही. बॅटर मैदानामध्ये स्वस्तिक म्हात्रे जोपर्यंत आहेत, विघ्नेश मैदानामध्ये टीमला अशा अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. चैतन्य पाटील अगदी बघायला मिळत आहेत. दमदार खेळच्या खेळाडूंना आज फलंदाजीतून साकारले तो चैतन्य. गोलंदाजीवर पहिला सामना विसरता येणार नाही. त्याच्यानंतर दुसरी मॅच ही चैतन्याची दमदार कामगिरी. स्वस्तिकसाठी बॉल, वेट, वॉच अँड डन प्ले. भरपूर प्रतीक्षा करून हा फटका लगावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे खेळाडू पोहोचलेत. गुड फिल्डिंग, रन तिथे सेव्ह केले जात आहेत. सिंगल डबल अगदी बघितलं आपण तर या सिंगल डबल फारसं काही बिघडणार नाहीये. जर षटकार चौकारांची साथ इथून मिळाली तर मॅच मध्ये बदल घडू शकतो आणि तो करावा लागेल. कारण क्रिकेट खेळामध्ये ठाम निश्चय असावा, मोडेन पण वाकणार नाही आणि ते करावं लागेल. आणखीन एक तसाच घरकन गिरकी घेत असताना हा बॉल चैतन्य पाटीलचा लेग स्पिन जो फार इफेक्टिव्ह ठरलाय. आणखीन एक चांगला बॉल. 4 रन ऑन बोर्डवर अगदी बघायला मिळत आहेत. आज दिवसभर पावसाची हजेरी लांबली नाही, विकेट पूर्ण सुकी आहे. त्याचा परिणाम ग्रिप चांगला मिळतोय गोलंदाजांना. लेग ब्रेक करणं, ऑफ ब्रेक करणं सोपं जात आहे आणि त्याचा फायदा घेतलाय चैतन्य पाटीलला. विकेटसाठी बॉडीवर बॉल ठेवलाय, फक्त ढकललाय. सिंगल मिळेल, सिंगल डबल, अगदी डबल तर मुलीच पाहायला मिळालं नाहीये. फक्त सिंगलला डील होते. धावसंख्या 5 वर. इतक्या लवकर सामना सोडून जमणार नाही. शेवटपर्यंत लढता यायला हवं. कधी कधी वेळ बदलते, कधी कधी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. का स्वस्तिक म्हात्रे हा खेळाडू मैदानामध्ये जीव ओतून देईल का? बाउन्सर अटेम्प्ट केलाय, पंचांनी दर्शवलाय. यस, इट इज अ वाईड. अतिरिक्त रन आतापर्यंत अगदी आपण बघितलं तर 2 वाईड आलेले आहेत आणि फक्त बॅटमधून आतापर्यंत 4च रन पाहायला मिळालेत. परिस्थितीशी 2 हात करावे लागतील. एकदा जे काही घडून गेले ते विसरावं लागेल, नव्यानं सुरुवात करावी लागेल मैदानामध्ये. स्वस्तिक मध्ये ती क्षमता आहे आणि ती दाखवत असताना, पेश करत असताना आता अनस्टॉपेबल इनिंग साकारावी लागेल आणि ठोकलाय षटकार.
षटकाराने संघ पोहोचलाय 12 वर. स्वस्तिक हे तो मुमकिन आहे. अनेक अशा लढाया त्यांनी केलेल्या आहेत ज्या कठीण परिस्थितीमध्ये सर केलेल्या आहेत. यावेळेस टायमिंग जोले नाही आहे. भरपूर वेट करून थोडस अप्पर बॉडी शॉट खेळायचं होतं. बॅट बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल. मॅच थोडी डोई जड बनत चालले. जे काय करायचं ते आत्ताच करायचंय. अन्यथा अंतिम टप्प्यामध्ये वेळ हातात उरलेली नसेल. बघायचंय चैतन्य पाटील जेवढी दमदार फलंदाजी तेवढीच दमदार गोलंदाजी ही केली आहे. जरूर एक षटकार आलाय. रबर बॉल म्हटलं तर गोलंदाजांना फार कमी स्थान असतं. बॅटिंग भरपूर पॉवरफुल बघायला मिळते. काली भरपूर रन आल्या फलंदाजीतून. आणि एक बाउन्स अटेम्प्ट केलेला आहे. पंच सांगतात वाईट, कारण 2 बाउन्स अलाउड असतात रबर बॉलवर. त्यामुळे सेकंड बाउन्स ही ऍक्सेप्ट केला जाईल, परंतु यानंतर नाही. टोटल आहेत बोर्डवर 13 रन. षटकार चौकारांची नितांत गरज आहे शुभन्य 11ला. परंतु बघायचंय टीम पॅकर किरण शेख यांनी दाखवलेला विश्वास स्वस्तिक किती सार्थक ठरवती. थोडा चकमा देण्याचा निर्धार होता, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग झालाय बॉल आणि बाहेरूनच निघून गेला. आणखी एक वाईट आलेला आहे. बोर्डवर लागलेले आहेत टोटल 14 रन. 7 धावा या मैदानावर इतक्या माग नव्हत्या. 15चा जो रेकॉर्ड रन रेट होता, परंतु पहिलं षटक शुभम पाटीलचं, आकाश पाटीलचं बाद होणं, अक्षय पवारचं बाद होणं थोडं कठीण बनलंय. प्रयत्न होता, अपेक्षित नजरेनं जरूर पाहिलं स्वस्तिकनं पंचांकडे, परंतु त्यांच्या झोन मधून स्लॉट मधून बॉल विकेट कीपर कडे. चैतन्य पाटीलचं हेही षटक तेवढंच चांगलं. 2 ओव्हरचा अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि रणफलक अवघ्या 14 वर जाऊन पोहोचलाय. 12 चेंडू आणि उर्वरित गरज आहे ती अजूनही 46 धावांची. 12 बॉल 46 रन.
जर निघून गेली, वेळ गेली की सत्ता गेली की शहाणपण संपतं आणि कदाचित भरपूर उशीर झाला या फटक्यानं असं वाटायला लागलं. षटकार आलाय 31 टॅपिंग केलंय या बॉलला. चला Y11 नवी मुंबई कॅप्टन या प्लीज लगेचच रिपोर्टिंग करा. फटका सजवलाय, उंच केला हा बॉल प्रशांतचा आणि जाता जाता त्यांना षटकार दाखवलाय. मेगा फायनल मध्ये अगदी दाखवलं त्या टीम आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टाकीगाव चिरलेकडून करण मडवी 13 बॉल 32 धावांची इनिंग त्यांनी साकारली. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी लगेचच. Y11 नवी मुंबई आणि टाकीगाव चिरले टीमचे कॅप्टन टॉस साठी या.